महाराष्ट्र राज्य साहित्य आणि तर पुण्यातील विश्व मराठी साहित्य संमेलनातनं ही थेट दृश्य आपण पाहतोय। स्वीकारावा। विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या प्रसंगी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला उपस्थित आहेत। विनंती करतो माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा। सदानंद मोरे हे देखील यांचा सत्कार इथे केला जातोय आणि माजी अध्यक्ष आहेत भाषा सल्लागार समितीचे माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख यांना विनंती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलेलं आहे विश्व मराठी साहित्य संमेलनाचं। सदानंद मोरे यांचा सत्कार यावेळेला करण्यात येतोय। उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलाय। एकनाथ शिंदे मात्र उशिरा आले त्यामुळे उद्घाटनात ते नव्हते। त्यानंतर शिंदे सध्या उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार उदय सामंतांनी केला। आपण गौरव करतोय ज्यामुळे आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। श्री संजय नहार जेही या समितीचे सदस्य आहेत, जे अध्यक्ष आहेत सरहद संस्था पुणे यांचे। या सर्व समिती सदस्यांचे मनपूर्वक आभार, कारण त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन गेली काही वर्ष काम केलंय। मी मान्यवरांचे आभार मानतो, त्यांनी सनापन्न व्हावं। आपण पुढचा कार्यक्रम जो महत्त्वाचा आहे त्याकडे जाऊया, ते म्हणजे आपले ज्येष्ठ साहित्यिक श्री मधु मंगेश कर्णिक यांना आपण विश्व मराठी संमेलन साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। पण त्यापूर्वी त्यांची एक ध्वनिचित्रफीत इथे उपलब्ध आहे। मी विनंती करतो की ध्वनिचित्रफीत इकडे दाखवली जावी। ध्वनिचित्रफीत दाखवली जाईल, 2 मिनिटं। ज्यांची पहिली कविता अवघ्या 14व्या वर्षी बाल सन्मित्र पत्रात छापून आली, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। 80 वर्षांहून अधिक काळ कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र, चरित्र, नाटक, बाल साहित्य अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात ताकदीनं आणि विलक्षण अनुभूतीनं वावरत असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मधु मंगेश कर्णिक। इतका मोठा काळ लिहित्या राहिलेल्या या सर्जक हातांचं गौरव करणं हे तमाम मराठी जनांचं आद्य कर्तव्यच। त्यामुळेच विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं दिला जाणारा पहिला साहित्य भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आलाय। मराठी भाषा 7 समुद्रापार नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं मराठीच्या जागतिक स्तराबद्दल विचार मंथन होताना मराठीतल्या आशयघन प्रतिभेचा जागतिक सन्मान याच मंचावरून होतोय। बहुअंगी लेखनासोबत मराठी साहित्य चळवळीसाठी त्यांनी कार्यकर्ता बनून केलेली साहित्य सेवा ही विशेष उल्लेखनीय आहे। मधुभाईंच्या याच चतुरस्त्र व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचा विश्व मराठी संमेलनात साहित्य भूषण या पुरस्कारानं सन्मान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। मनपूर्वक अभिनंदन प्रसिद्ध मराठी साहित्यिक। मी विनंती करतो माननीय श्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि मंत्री महोदयांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि पुरस्कार वितरित करावा। प्रसिद्ध मराठी साहित्यिक ज्यांना पद्मश्री मिळाली आहे, गेली सुमारे 70 वर्ष त्यांची लेखन निर्मिती चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कथा असो, कादंबरी, ललित लेखन, गद्य लेखन यांची निर्मिती अव्याहत गेली 70 वर्ष। मी सर्व रसिकांनाही विनंती करतो की इतक्या मोठ्या कलाकाराला आपण उभं राहून मानवंदना दिली पाहिजे। त्यांचं मनपूर्वक आपण अभिनंदन करूया। धन्यवाद। मगाशी म्हटलं त्यामध्ये त्या समितीमध्ये माननीय श्री रवींद्र शोभणे होते, तर त्यांचाही उल्लेख करायचा राहून गेला। मी विनंती करतो रवींद्र शोभणे यांचा सत्कार करावा।
धन्यवाद. यानंतर आपण एक छोटीशी ध्वनी चित्रफित इथे बघणार आहोत, जी आहे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचं जे संकेतस्थळ आहे त्याचं मराठी आवृत्तीचं लोकार्पण इकडे होणार आहे. आपण ती ध्वनी चित्रफित अगदी 2 मिनिटाची इथे आपण बघूया. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचं संकेतस्थळ याचं मराठी लोकावृत्तीचं आज लोकार्पण होत आहे.